शेतकऱ्यांचे पांदन रस्ते जर बनवले असते ना, तर आज कमीत कमी लोकांनी नाव घेतलं असतं. काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये मीच काँग्रेस सोबत होतो. मागील निवडणुकीत आपल्याला माहिती आहे, फार थोड्या मतांनी माझा पराभव धनशक्तीमुळे झाला. आता वातावरण बदललेलं आहे. तर विधानसभेतील लोकांना बदल पाहिजे आहे. अमरबाबू काळे निवडून आले, तसंच लोकांचे मनसुबे वाढले आणि जे लोक सत्तेसाठी भाजपमध्ये गेले होते ते आज आमच्या पक्षात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. यावेळेस भाजपचा निश्चित पराभव आहे. की 2014 मध्ये माझा पराभव फार कमी मतांनी झाला, 19 मध्ये त्याच्याही पेक्षा कमी मत. 3-3.5 हजार मतं जर मला ॲडिशनल आले असते तर मी निवडून आलो असतो. मी कोविडमध्ये काम केलेलं आहे, अनेक रस्त्यासाठी निधी आणून दिला. काही प्रसिद्धी किंवा सोशल मीडिया त्यावेळेस मी काही त्याचा वापर केला नाही. लोकांना, जनतेला माहीत आहे की मी काय केलं आहे हे लोकांना माहीत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर लोक आपले कार्य दाखवून राहिलेले आहे, पोस्टरबाजी करून राहिले आहे. सोशल मीडियावर आपली पोस्ट बूस्ट करते पैसे टाकून. आणि पक्ष विचार करते की कोणामध्ये कॅपॅसिटी आहे, काय आहे. नुसतं पोस्टरबाजी किंवा सोशल मीडिया फेसबुकवर फोटो टाकून आणि हे करून उमेदवारी मिळत नसते. मी 35 वर्षापासून माझ्या वडिलांपासून, माझ्या आजोबांपासून आम्ही पक्ष सोडला नाही, काँग्रेस सोडली नाही. मी आज आमदार बनलो असतो, समजा मी भाजपमध्ये गेलो असतो तर मी कधीच आमदार बनून गेलो असतो. काँग्रेसचे ध्येय धोरणासोबत मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. वर्धेतला स्विमिंग पूल हा मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केलेला आहे, ऑलिम्पिक साईजचा. वयाच्या 21व्या वर्षी माझं ते विजन होतं. वर्धा शहराचा वाढीव पाणी पुरवठा योजना आणली म्हणून आज वर्धा शहराला पाण्याचं दुर्भिक्ष नाही आहे. ती संधी मिळायला पाहिजे होती विकास कामं करायची, तर ती संधी मिळाली नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी तर मलाच मिळेल. तर हे तर वेळेवर आलेले काही लोक आहे. पक्षाला ह्या सर्व गोष्टी समजते की कोण इकडून तिकडून उड्या मारून इकडे आले तिकडे चालले. पण मी कधीच विकासाच्या कामाला विरोध केला नाही. वर्धा शहरामध्ये जवळपास 900 ते 1000 कोटी रुपयाचे रस्ते यांनी ह्या 300 कोटी रुपयाच्या भूमिगत गटार योजनेमध्ये, अजूनपर्यंत ती गटार योजना कुठं गेली, का झालं, तो पैसा कोणी खाल्ला. आमचे लोकप्रतिनिधी जे काही करत आहे आता ते धनहितासाठी करत आहे. शहराचं पाणी हे लोकांच्या घरात घुसून राहिलं आहे, नाल्यावर, रस्ते खाली, रस्त्यावर रस्ते. नमस्कार. नमस्कार. दणक्याच्या राजकीय चर्चेमध्ये आज आपल्यासोबत आहे काँग्रेसचे माननीय शेखरभाऊ शेंडे. आपल्यासाठी थेट प्रश्न आहे, 2024 ची निवडणूक आपण लढणार आहात, तर नेमकी तयारी कुठपर्यंत आलेली आहे आपली? मी काँग्रेसकडून दावा केलेला आहे, कारण मी काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये मीच काँग्रेससोबत होतो आणि मी भाजपला चांगल्या पद्धतीने टक्कर दिली. मोदींचा एवढा प्रभाव असताना मी मागील निवडणुकीत आपल्याला माहिती आहे, फार थोड्या मतांनी माझा पराभव धनशक्तीमुळे झाला. परंतु आता वातावरण बदललेलं आहे आणि लोकांनीच लोकसभेची जशी निवडणूक घेतलेली आहे तेच वातावरण आता कायम आहे आणि आता विधानसभेतील लोकांना बदल पाहिजे आहे. यावेळेस निश्चित महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निवडून येणार आहे, असं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. काँग्रेसमध्ये दावेदारांची संख्याही सतत वाढली आहे, यामागचं नेमकं कारण काय? काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस विजयाकडे जात आहे. 2024चा आता लोकसभेचा आपण निवडणूक बघितली आहे की अमरबाबू काळेंचा जो विजय झाला, तुतारी नवीन चिन्ह असताना सुद्धा काँग्रेस लोकांनी ते निवडणूक घेतली आणि निवडून आले. तसंच जसं अमरबाबू काळे निवडून आले तसंच लोकांचे मनसुबे वाढले आणि जे लोक सत्तेसाठी भाजपमध्ये गेले होते, भाजपच्या कालपर्यंत जे लोक भाजपच्या तिकीट मागत होते ते आज आमच्या पक्षात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. त्यांनी पक्षासाठी गेल्या 10-15 वर्षात काही काम नाही केले आहे, परंतु आले डायरेक्ट आता आमच्या पक्षामध्ये उमेदवारी मागत आहे. कारण की त्यांना दिसून राहिलं की आता इकडे काहीतरी महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि लोकांनी हे भूमिका दिसत आहे. त्याच्यामुळे यावेळेस भाजपचा निश्चित पराभव आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन व्हायला चाललेलं आहे. त्याच्यामुळे हा सर्व परिणाम आहे. आपण 3दा काँग्रेसच्या उमेदवारीवरून निवडणूक हरलेले आहात, तर यावेळेस परत काँग्रेस आपल्यावर विश्वास दर्शवेल का? निश्चितपणे काँग्रेस पक्षासाठी एकमेव मी वर्धा विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं कामं केलेल्या पक्षाचे सर्व आंदोलन, जे काही पक्षांनी दिलेले कार्यक्रम आहे ते मी प्रामुख्याने राबवत गेलेलो आहे. आणि 14 आणि 19मध्ये आपल्याला माहिती आहे देशामध्ये मोदीजींचा प्रभाव होता की 2014 मध्ये माझा पराभव फार कमी मतांनी झाला, 19मध्ये त्याच्याही पेक्षा कमी मत. माझं मताधिक्य कमी नाही झालं, माझं मताधिक्य प्रत्येक वेळी वाढत गेलेलं आहे. परंतु मागच्या निवडणुकीत धनशक्तीचा जास्त प्रभाव मतदारांवर पडला असे मतदारांमधून चर्चा होती की यावेळेस म्हणजे माझ्या विरोधी उमेदवारांनी फार पैशाचा म्हणजे पाऊस पाडला आणि त्याच्यामध्ये फार फरक पडला. नाही तर 3-3.5 हजार मतं जर मला ॲडिशनल आले असते तर मी निवडून आलो असतो. परंतु ह्या सर्व त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी होत्या आणि
आता ही 2024ची निवडणूक आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मी कोविडमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, पालकमंत्री सुनील केदार साहेब होते, त्यावेळेस मी झडशी गावामध्ये घरकुलाचे 90 लोकांना पट्टे वाटून दिले. त्यांच्याकडे पाठपुरावा म्हणजे गेल्या 25-30 वर्षापासून जो प्रश्न निकाली नव्हता लागला तो निकाली लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून मी प्रत्येक म्हणजे वर्धा विधानसभेमध्ये अनेक रस्त्यासाठी निधी आणून दिला. तर असे अनेक कामं मी करत होतो. परंतु मला काही प्रसिद्धी किंवा सोशल मीडिया त्यावेळेस मी काही त्याचा वापर केला नाही. लोकांना जनतेला माहीत आहे की मी काय केलं आहे हे लोकांना माहीत आहे. पण आता अलीकडे असं झालेलं आहे की आता निवडणुकीच्या तोंडावर लोक आपले कार्य दाखवून राहिलेले आहे, पोस्टरबाजी करून राहिली आहे, सोशल मीडियावर आपली पोस्ट बूस्ट करते पैसे टाकून आणि आपलं हे दाखवून राहिलेलं आहे. परंतु त्यांचं कार्य आणि माझं कार्य याच्यात जर तुलना केली, ग्राउंड रियालिटीचा जर रिपोर्ट घेतला तर माझं कार्य त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. आता वेळेवर येऊन तुम्ही कोणतंही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकत नाही. वेळेवर येऊन तुमचे जिव्हाळ्याचे कार्यकर्ते उभे झाले पाहिजे. बूथ नाही आहे तुमच्याजवळ, काय आहे काय जे मी एवढ्या वर्षापासून सातत्याने करत आहे. त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की पक्ष अशा नवीन लवख्या उमेदवाराला उमेदवारी देणार नाही. पक्ष विचार करते की कोणामध्ये कपॅसिटी आहे, काय आहे. नुसतं पोस्टरबाजी किंवा सोशल मीडिया फेसबुकवर फोटो टाकून आणि हे करून उमेदवारी मिळत नसते. वास्तविकता ग्राउंड रियालिटीमध्ये जनतेचा सर्वे केला जाते, पक्षाकडून सर्वे केला जातो. त्याच्यामध्ये निश्चितपणे मला विश्वास आहे, कारण लोक यावेळेस पूर्णपणे माझ्यासोबत आहे. लोक हेच म्हणते की भाजपच्या उमेदवाराला जर टक्कर द्यायची आहे तर ती ताकद फक्त शेखर भाऊ तुमचीच आहे, असं मी माझ्या तोंडानं वाहवाही करत नाही. परंतु लोक मला यावेळेस म्हणत आहे आणि मलाही पूर्ण यावेळेस विश्वास आहे की यावेळेस निश्चितपणे वातावरणही चांगलं आहे आणि यावेळेस निश्चितपणे काँग्रेसचा विजय होईल. महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा ह्या महाराष्ट्रात स्थापन होईल. तसेच मी 35 वर्षापासून माझ्या वडिलांपासून माझ्या आजोबांपासून आम्ही पक्ष सोडला नाही, काँग्रेस सोडली नाही. अनेक मला ऑफर आल्या, भाजपकडून ऑफर आल्या होत्या. मी आज आमदार बनलो असतो, समजा मी भाजपमध्ये गेलो असतो तर मी कधीचाच आमदार बनून गेलो असतो. परंतु मी काँग्रेस पक्षासोबत, काँग्रेसचे ध्येय धोरणासोबत मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आता लोक स्वार्थासाठी इकडून तिकडे आलेले आहे, तो भाग निराळा. परंतु जे मी एक निष्ठेने राहिलो एवढे वर्ष पक्षासोबत, तर पक्ष माझी निश्चितपणे दखल घेईल आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की यावेळेस काँग्रेसचाच विजय होणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन की फोडाफोडीचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. जर असा चुकीचा उमेदवार आला, कोणी आला, तर तो कधी खपून जाईल, का होईल स्वतःच्या स्वार्थासाठी, तर काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे माझा परिवार, मी, माझे वडील, माझे आजोबा सर्वांनी आम्ही काँग्रेसमध्येच राहिलो आहे आणि काँग्रेसमध्येच मरणार आहोत. आपल्याला लाभलेला जो काही वारसा आहे हा प्रमोद बाबूंचा आहे. नेमकं तुमचं काँग्रेससाठी जी आहे उपलब्धी काय? वडील एवढ्या वर्षापासून राजकारणात होते. मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांना नेहमी साथ दिलेली आहे. त्यांच्या पाठीशी नेहमी राहिलेलो आहो आणि प्रत्येक वेळी राजकारणामध्ये 2 बाजू राहते. वडील विकासाचे कामं करत असताना मी बाकीच्या काही कार्यकर्त्यांच्या जे काही येत होते त्यांच्या अब्सेन्सीमध्ये, तर मी त्यांच्याशी भेटीगाठी घेत होतो. त्यांच्यासोबत माझा जिव्हाळा निर्माण झाला. एवढे वर्ष मी काम करत असताना त्यांचे प्रश्न मी सोडवत होतो. वडील मुंबईला असले की लोक मला येऊन भेटायचे. त्याचबरोबर मी 1991मध्ये सर्वात पहिले वर्धा नगरपालिकेचा मी नगराध्यक्ष बनलो, नगरसेवक बनलो आणि नंतर नगराध्यक्ष. त्यावेळेस वडील आमदार नव्हते, मी नगराध्यक्ष बनलो आणि नगराध्यक्ष बनल्यानंतर मी विकासाचे जे कामं केले ते आजपर्यंत कोण्याही आमदारांनी केले नाही. आजपर्यंत वर्धेतला स्विमिंग पूल हा मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केलेला आहे, ऑलिम्पिक साईजचा. वयाच्या 21व्या वर्षी माझं ते व्हिजन होतं, माझी दूरदृष्टी होती. वर्धा शहराला भाऊ फक्त पवनावरून पाणी येत होतं, तेही पाणी म्हणजे पाईपलाईन फुटत होती, सातत्याने पाण्यामध्ये तुटवडा निर्माण होत होता. वर्धेत रिक्षा फिरवावं लागत होता. दयालनगरमधील महिलांना रात्री 1:30 वाजता पाण्यासाठी उठावं लागत होतं. तर मी वर्धा शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना आणि ITIच्या टेकडीवर जी वॉटर स्कीम बनलेली आहे, जी येळाकेळून आम्ही पाणी आणलं आहे ती, आणि वर्धा शहरात 4 पाण्याच्या टाक्या, ते एक शिवाजी शाळा पुलफेलमध्ये, एक स्नेहलनगरमध्ये, एक पुलाच्या खाली आपण यवतमाळकडे जो रोड जाते स्टेशन फैलकडे, एक रामनगरमध्ये, अशा 4 टाक्या आणि ती योजना
अशी त्यावेळी त्यावेळी भलेही भाजपचं सरकार होतं, मुंडे साहेब होते, परंतु मी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. वडिलांची त्यावेळी मदत झाली. त्यावेळी कलेक्टर नानकजी रामटेके होते, त्यांची मला फार मदत झाली. तर त्याच्यातून मी हा वर्धा शहराचा वाढीव पाणी पुरवठा योजना आणली, म्हणून आज वर्धा शहराला पाण्याचं दुर्भिक्ष नाही आहे. तर हे आणि वर्धा शहरात सर्वात पहिले हॉटमिक्सचे रस्ते मी माझ्या कार्यकाळामध्ये आणले. त्यावेळेस लोकांना हॉटमिक्सचे रस्ते माहीत नव्हते. असे अनेक कामं वर्धा शहरामध्ये मी केलेले आहे त्या काळामध्ये. आता त्या काळाला 34 वर्ष होऊन राहिलेले आहे. पण त्याच्यानंतर मला जी संधी मिळायला पाहिजे होती विकास कामं करायची, तर ती संधी मिळाली नाही. तर निश्चित मला यावेळेस विश्वास आहे पूर्णपणे की मला पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चित माझा विजय होणार आहे आणि काँग्रेसचं सरकार ह्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे. निवडणुकीसाठी आपल्याला पक्षातर्फे तिकीट नाही दिली तर आपली भूमिका काय असेल? पक्षाने निवडणुकीसाठी उमेदवारी तर मलाच मिळेल, असं होऊ शकत नाही की यावेळेस उमेदवारी मला मिळणार नाही. कारण पक्षही निष्ठा, कोणाला किती म्हणजे मागच्या निवडणुकीत मला मिळालेलं मतदान, त्याच्यानंतर सर्वे, याच्यामध्ये मला पूर्णपणे विश्वास आहे की एवढी निष्ठेने मी पक्षासोबत राहिलो, पक्षाचं काम केलं आतापर्यंत. आता हे तर वेळेवर आलेले काही लोक आहे, पक्षाला ह्या सर्व गोष्टी समजते की कोण इकडून तिकडून उड्या मारून इकडे आले तिकडे चालले, पण हे लोक निष्ठेने राहणार आहे नाही राहणार. कारण आता जे काही माझ्यासोबत जे पक्षामध्ये उमेदवारी मागत आहे ते काही एकनिष्ठ राहिलेलं नाही पक्षासोबत. त्याच्यामुळे निष्ठावंताचा निश्चित पक्ष विचार करेल आणि असं होऊ देणार नाही की माझ्यासोबत पक्ष अन्याय करेल किंवा काय करेल. असं निश्चितपणे पूर्ण मला विश्वास आहे की पक्ष मला उमेदवारी देईल. सत्ताधारी पक्षातर्फे विकासाची गंगा ही जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि त्यावर तुमच्यातर्फे सतत विरोध केला जातो, तरी असं का? मी कधीच विकासाच्या कामाला विरोध केला नाही. काम कोणाच्याही हातानं हो, विकासाचं जर होत आहे आणि प्रामाणिकपणाने होत असेल, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत नसेल, तर मी विरोध करत नाही. परंतु लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येते आणि लोक म्हणते की भाऊ हे भूमिगत गटार योजना, रस्ते खराब केले, जे की कटरनी कापायला पाहिजे तर हॅमर मारून पूर्ण रस्ते कोलॅप्स करून टाकले. म्हणजे वर्धा शहरामध्ये जवळपास 900 ते 1000 कोटी रुपयाचे रस्ते यांनी ह्या 300 कोटी रुपयाच्या भूमिगत गटार योजनेमध्ये, अजूनपर्यंत ती गटार योजना कुठं गेली, का झालं, तो पैसा कोणी खाल्ला, का केलं, आम्ही त्याचा विरोधही केला, परंतु यांनी कोणीच लक्ष दिलं नाही. आणि आम्ही ते काम अनेक ठिकाणी त्यांच्या कामाची क्वालिटी आम्ही कंप्लेंटा केलेल्या आहे, आमच्या तक्रारी, आमच्या जो त्याच्या रिसिव्ड कॉप्या आहे. एक म्हणजे इथे आपल्या बजाज चौकापासून तो हॅमरनी रस्ता फोडून राहिले, एवढा मोठा रस्ता जो 50 वर्ष 100 वर्ष ज्या रस्त्याला काही होणार नव्हतं, तो रस्ता आम्ही तिथं थांबवला आणि त्याला कटरनी कापायला लावला. कारण कटरचा आयटम होता आणि हे हॅमरनी हे करत होतं. कटरची कॉस्ट जास्त पडत होती आणि ते पैसे खात होते, त्याच्यात करप्शन होत होतं. म्हणून आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला त्या चौकात बोलावलं आणि तिथे त्यांना सांगितलं की यांच्यावर गुन्हे दाखल करा, यांनी आमचे करोडो रुपयाचे रस्ते खराब केलेले आहे. आणि त्यावेळेस त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करायला लावला त्या कंपनीवर. तर एवढा मोठा भ्रष्टाचार जर डोळ्यासमोर दिसत आहे तरी आम्ही चूप राहायचं का? लोक तक्रारी करून राहिले, सर्व करत आहे, म्हणून आम्ही हे करत आहे. आम्ही जे काही कामं करतो जनहितासाठी करतो आणि आमचे लोकप्रतिनिधी जे काही करत आहे आता ते धनहितासाठी करत आहे. तसेच तुम्ही म्हणता की विकासाची गंगा ही लोकांच्या घरापर्यंत चालली. विकासाची गंगा गेली असती तर मला काही त्याच्यावर म्हणजे आक्षेप नव्हता, परंतु विकासाची गंगा न जाता गटाराचं पाणी हे लोकांच्या घरात घुसून राहिलं आहे. नाल्यावर, रस्ते खाली, रस्त्यावर रस्ते, 4 न 5 इंचीचा थर, त्याच्यावर जर 10 टनाचा 15 टनाचा जर ट्रक गेला तर ते रस्ते क्रॅक होऊन जाईल, त्याचा म्हणजे सिमेंट दबून जाईल. अशा पद्धतीचं खराब क्वालिटीचं कार्यक्रम यांच्या कार्यकाळात होऊन राहिलेला आहे. ठेकेदारी करून राहिली आहे. जे कामं कॉम्पिटिशनमध्ये जर गेले तर सरकारचा जनतेचा पैसा त्या कॉम्पिटिशनमध्ये जर कामं गेले तर सेव्ह होऊ शकतो, बचत होऊ शकते. पण तसं न करता हे टेंडर मॅनेज करून देत आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मार्फत. मी मागेही बोललेलो. तर अशा पद्धतीचं म्हणजे निकृष्ट काम करणे. यांनी ह्या शहराकडे जे आता सौंदर्यीकरणाचं जे आहे ते आपली वाहवाही करून राहिले आहे. त्याचे तुम्ही पैसे पाहाल त्या सौंदर्यीकरणाचे. मी त्या काळामध्ये नगरपालिकेचा अध्यक्ष असताना 40 लाखात त्यावेळी स्विमिंग पूल बनला, एवढा मोठा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल बनला. आणि आता 1.5 ते 2 कोटी रुपयाचा तो फवारा शिवाजी महाराजाच्या चौकामध्ये
तो फवारा 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च करून राहिले. एवढा म्हणजे तेवढा खर्च नाही, 10-20 लाखाचा तो खर्च असला पाहिजे. कारण मी बघितलं की आत्ताच एका माझ्या मित्राने स्विमिंग पूल वगैरे हे ते कामं केले, तर 8-10 लाखामध्ये किती मोठा स्विमिंग पूल बनते विथ फिल्टर प्लांट, आणि तिथं ते फवाऱ्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. लाईट ऑफ युनिटी टाकला, तो 44 लाखाचा लाईट ऑफ युनिटी, तो 10-5 लाखात ते लाईट ऑफ युनिटी भेटते. ते पोल जे लावलेले आहे सिव्हिल लाईन्समध्ये, तर ते पोलही किती महाग त्यांनी इस्टिमेटमध्ये यांनी विकत घेतलेले आहे. किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये. शेतकऱ्यांचे पांदन रस्ते जर बनवले असते ना, तर आज कमीत कमी लोकांनी नाव घेतलं असतं, शेतकऱ्यांनी नाव घेतलं असतं. शेतकऱ्याचे पांदन रस्ते दिले सोडून, आणि सर्व विकासाच्या नावाने सर्व भकास काम चालू आहे असं मला वाटतं. तुम्ही विकासाला भकास म्हणून राहिले, तर नेमकं तुमच्या भाषेत विकास कोणता? माझ्या भाषेत विकास असा आहे की माझे वडीलही आमदार होते. मी त्यांच्या वेळेसही पाहिलेलं आहे की त्यांच्यावर आजपर्यंत कोणी भ्रष्टाचाराचं साधं एक बोटसुद्धा नाही आहे, एक साधा आरोपसुद्धा नाही आहे. परंतु ह्या 10 वर्षातले जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर, वर्धा जिल्हाभर झालेली आहे. आणि जो तो ह्याच गोष्टी बोलत आहे की विकासाच्या नावावर भ्रष्टाचार चालू आहे. विकास कसा पाहिजे? विकास असा पाहिजे की पहिली प्रायोरिटी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत हे पांदन रस्ते झाले पाहिजे. त्यांच्या शेतापर्यंत त्यांना खतं, सर्व सामुग्री नेता आली पाहिजे. त्यांचे जे आजकाल नवीन पिढी जी आलेली आहे ती शेतात जायला कंटाळते. शेतात बैलबंडीनं जायचं किंवा यानं झालं नाही, त्याला त्याच्या मोटरसायकलनी शेतात जाता आलं पाहिजे, शेतावर लक्ष देता आलं पाहिजे. तर आजकाल हे पहिलं प्राधान्य आहे. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, आणि कोरोनाच्या काळात आपल्याला तर शेतकऱ्यांनीच जगवलेलं आहे, काही उद्योगपत्यांनी तर कोणी जगवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते झाले पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शहरामध्ये यासाठी बसच्या व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. आरोग्य केंद्र जे माझ्या वडिलांनी छोटे छोटे आरोग्य केंद्र बांधले, यांच्या काळामध्ये ते आरोग्य केंद्र, ग्रामीण लघु आरोग्य केंद्र बंद झाले. आरोग्य केंद्र बांधून ठेवले आहे, ते तसेच पडून आहे. अजूनपर्यंत तिथं ना डॉक्टर, हिंगणीमध्ये एक मोठं आरोग्य केंद्र बांधून तयार आहे, परंतु तिथे डॉक्टर नाही, कोणी नाही. तर ह्या ज्या सर्व म्हणजे मूलभूत गरजा आहे, पाण्याच्या गरजा आहे, अनेक गावामध्ये पिण्याचा पाण्याचा दुर्भिक्ष आहे, नळ योजना झालेल्या नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथं एवढी इलेक्ट्रिक आणि शहरामध्ये एवढं तुम्ही झगमगाट करून राहिले, लाईटिंग लावले पाहिजे, नाही त्याच्यामध्ये हे माझं म्हणणं नाही आहे. परंतु खेड्यामध्ये लोकांना शेती करताना त्यांना 20 दिवसामध्ये उपलब्ध झाली पाहिजे. त्यांना रात्री बिचाऱ्यांना त्यांना तिथे शेतकऱ्यांना वीज मिळते, आणि ते बिचारे म्हणजे जंगली जनावरांपासून त्यांचं रक्षण करेल का शेतीचं रक्षण करेल, ह्या भीतीने शेतकरी शेतामध्ये जात नाही. म्हणजे रात्री पाणी द्यायचं म्हणजे शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी रात्री द्यावं लागते, दिवसा त्यांना वीज मिळत नाही. तर हे सर्व प्रश्न प्रामुख्याने हे हा खरा विकास आहे. कामं झाले पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, सर्व झालं पाहिजे, परंतु ते भ्रष्टाचार विरहित रस्ते, भ्रष्टाचार विरहित कामं झाले पाहिजे. लोकांनी नाव घेतलं पाहिजे, जसं माझ्या वडिलांचं नाव झालं आहे. त्यांनी एवढे जे काही कामं केले आजही लोक विसरलेले नाही आहे. 15-20 वर्षापासून ते लोक म्हणजे जिव्हाळ्याने माझ्यासोबत राहत आहे. मी सत्तेत नव्हतो तरी आज लोकांचा मला पाठिंबा आहे, माझ्यासोबत लोक माझ्या पाठीशी उभे आहे. ही म्हणजे जमेची बाजू आहे, म्हणजे मला अभिमान आहे ह्या गोष्टीचा. तुम्ही ग्रामीण भागातले स्वास्थ्य केंद्राची बाबत गोष्ट चर्चा बोलतायत, पण आता नुकतंच आपल्या वर्धा जिल्ह्याला भेटलेलं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होतं, ज्याचं स्थानांतरण ज्या हिंगणघाटला झालं, यावर तुम्ही कुठल्याच प्रकारची भूमिका नाही घेतली. असं कशावरून म्हणता तुम्ही? भूमिका नाही घेतली? भूमिका मी घेतलेली आहे, परंतु मी त्याची पब्लिसिटी केली नाही. मी आमचे वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब, ज्या दिवशी विधानभवनचा नागपूर अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, मी नागपूरलाच होतो, आणि त्या दिवशी हा निर्णय झाला हे हिंगणघाटला हलवायचं, त्या दिवशी मी तिथेच होतो. मी वडेट्टीवार साहेबांना सांगितलं की आमच्या आमदारांनी चुप्पी काऊन साधली. हे एवढं मोठं कॉलेज जे गोरगरीब शेतकऱ्यांच्यासाठी म्हणजे फायद्याचं होतं, गोरगरिबांसाठी फायद्याचं होतं, की जिथे म्हणजे इलाज जो आज शेतकऱ्यांना किंवा गरिबाला जो सेवाग्राम सावंगीमध्ये पैसे देऊन करावा लागत होता, ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे वर्धेवरून जर काही इमर्जन्सी केस राहिली तर नागपूर पाठवा, नाही तर इथे पाठवा, तिकडे पाठवा. तर हे जे प्रकार होते, तर इथे सर्व फॅकल्टी राहिल्या असत्या, आणि हे मेडिकल कॉलेज वर्धेलाच राहायला पाहिजे होतं. तर त्यावेळी भाजपचं सरकार होतं. अधिवेशनात वडेट्टीवार साहेब बोलले, जयंत पाटलांनी पण विरोध केला, परंतु इथून हे कॉलेज
हिंगणघाटला नेण्याचा पूर्ण मानस त्यांनी ठरवला, स्क्रिप्टच तयार होती. म्हणजे पुनावर साहेब त्याला राजीनाम्याचं हे करतील, राजीनामा देतो जर हे कॉलेज मला नाही भेटलं तर. आणि पंकज भोयर साहेब तर एकही शब्द बोलले नाही त्याच्यावर. एकही स्टेटमेंट नाही आहे की वर्धेचं कॉलेज मी जाऊ देणार नाही. आज किती बेरोजगारांना तिथे काम मिळालं असतं, किती तो आलोडी साटोडा आलोडी एरियामध्ये ते कॉलेज होणारं, त्या एरियाचा किती म्हणजे विकास झाला असता आणि अनेक बेरोजगारांना कामं वगैरे सर्वांना नोकऱ्या भेटल्या असत्या. तर एवढं मोठं फार मोठी चूक आमदारांनी केली. एवढं मोठं कॉलेज हातचं आलेलं कॉलेज त्यांनी जाऊ दिलं, हे फार मोठं म्हणजे गुन्हा केला आहे आमदारांनी. गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर मारा केलेला असं माझं मत आहे. यावेळेस जनतेने आपल्याला आमदार म्हणून संधी दिली तर आपण काय करणार? जनतेने जर यावेळेस मला संधी दिली तर निश्चितपणे सर्वात पहिले बेरोजगारीचा आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठा प्रश्न आहे. लॉयड स्टील ज्यावेळेसपासून आलं त्याच्यानंतर ह्या जिल्ह्यात कोणीच काही खासदारांनी कोणी आमदारांनी तिथे कारखाना आणला नाही. त्यावेळेसही मी आंदोलन केलं होतं. तर राजीवजी गांधी होते त्यावेळेस पंतप्रधान, आम्ही सेवाग्राम आश्रमाने विरोध केला होता, त्यावेळेस तिथे धरणे दिले होते. आणि हा लॉयड स्टील आला, परंतु लॉयड स्टीलमध्ये पाहिजे तसे वर्ध्यातले कर्मचारी किंवा लोकांना रोजगार मिळाला नाही. त्यासाठी पण एक माझा म्हणजे तो विषय राहील की तिथे जास्तीत जास्त आपल्या वर्धेतील स्थानिक लोकांना रोजगार कसा मिळेल, माझा प्रयत्न राहील. दुसरा प्रयत्न, शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव जो शासन देत नाही, नुसते घोषणा करते, त्याच्यासाठी मला आजही मी आवाज उठवत आहे, आजही आम्ही आंदोलन करत आहे. लोकांनी संधी दिली तर निश्चितपणे मी हा विधानसभेमध्ये प्रश्न लावून म्हणजे सरकारला धारेवर धरील. मग ते माझं सरकार असो किंवा कोणतंही सरकार असो, मी निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील. तिसरं, शाळकरी विद्यार्थी आहे, त्यांना जी काही गैरसुविधा होते आहे त्या गैरसुविधा दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करील. चांगल्या शाळा म्हणजे शाळेचा दर्जा कसा सुधारावाचा, त्याप्रमाणे चांगल्या शाळा कशा निर्माण होतील आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना बसेसची जी व्यवस्था गैरसोय होते ती दुरुस्त करील. त्याचबरोबर अनेक गावामध्ये अनेक लोकांना घरकुलाचे पट्टे मिळालेले नाही आहे, ते सुद्धा काम गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळलेलं आहे. ते काम मी पूर्ण करणार आहे. प्रत्येक गावामध्ये लोकांना घरकुल मिळालं पाहिजे, पट्टे मिळाले पाहिजे, त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, तो एक प्रयत्न राहणार आहे. आणि भ्रष्टाचार विरहित विकासाचे कामं मला करायचं आहे. आता भ्रष्टाचारयुक्त कामं चालवलं आहे ते मला भ्रष्टाचारमुक्त कामं करायचे आहे. अनेक जे कामं झालेले आहेत ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, रस्ते फुटलेले आहे, बसस्टँड गळत आहे, हे जे काही आपण बघून राहिलेलो आहोत त्यालाही डागडुजी मलाच करावं लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागते, नागपूरला जावं लागते नोकरीसाठी, पुण्या मुंबईला जावं लागते. तर तसं न करता इथेच शिक्षण आणि इथेच रोजगार कसा मिळेल या दृष्टिकोनातून मी इथे उद्योगधंदे आणि चांगलं शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि आज जो सरकारी आपले ऑफिसेस आहे जिथे लोकांना आज फार त्रास होत आहे, फार पीडा होत आहे, म्हणजे धनलक्ष्मीच्या दर्शनाशिवाय काम होत नाही, हे आता ह्या गेल्या 10 वर्षात सर्व होऊन राहिलेलं आहे. तर हा सर्व प्रकार थांबला पाहिजे. कोणताही गरीबातला गरीब जरी माणूस हा जर जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसीलदारापर्यंत गेला किंवा आपले SDOच्या कार्यालयात गेला, कुठेही कोणत्याही सरकारी कृषी खाते असो, सर्व कोणतेही खाते असो, तिथे जर आपला कोणत्या हक्कासाठी किंवा मागणीसाठी गेला तर निश्चितपणे तो तिथून मायूस होऊन न जाता, त्याचा अपमान होता न जाता, त्याचं काम कसं होईल, अधिकारी त्याचं काम कसं तत्परतेने करेल, जे आज त्याला मान सन्मान मिळत नाही कोणत्याच म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये, तो मान सन्मान प्राप्त करून द्यायचं काम, मिळवून देण्याचं काम मी करेन. तुम्हाला शासनातर्फे आलेल्या योजनांचा विरोध करताना आम्ही किट वाटपाच्या दरम्यान बघण्यात आलं. शासनाच्या ज्या काही योजना आता निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या आहेत, त्या किट वाटप असो, पेटी वाटप असो, भांडे वाटप असो, ह्या योजना गोरगरिबांना भेटल्या पाहिजे, त्याचा विरोध नाही आहे. परंतु त्या योजना वाटप करत असताना त्या योजना शासकीय यंत्रणेद्वारे वाटप केल्या पाहिजे असा माझा भूमिका होती माझी. आणि ही राजकीय यंत्रणेद्वारे जी वाटत आहे आणि थिल्लरसारखे आपण आपले स्टिकर लावून राहिलो, शासकीय भेटवस्तू आहे, त्याला तुम्हाला आपलं स्टिकर लावून तुम्ही आपल्या येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही आपला प्रचार करून राहिले, हे
एक तर या गोष्टीला माझा विरोध होता. दुसरं की तुम्ही एवढ्या रात्री बेरात्री पहाटेपासून 2-2 वाजेपासून रात्री आमच्या महिला भगिनी मुलाबाळांसहित तिथे जात होत्या. तर मग तिथे त्यावेळी त्यांची जी कुचंबना होत होती, त्यांना पिण्याचं पाणी नव्हतं, त्यांना खायसाठी काही वस्तू नव्हत्या, त्यांना तिथे म्हणजे 24-24 तास तिथं त्यांना ताटकळत उभं राहावं लागत होतं. म्हणजे त्यांची कोणतीच व्यवस्था बरोबर केली नाही. परंतु ठीक आहे, आता ह्या भेटवस्तू आहे, महिला तिथपर्यंत गेल्या, त्यांना वाटत होतं की आपल्याला ह्या भेटल्या पाहिजे वस्तू. परंतु ह्या वस्तू जर शासनाने त्यांच्या शासन आपल्या घरी आपण गोरगरिबांची जी काही योजना आहे तर ह्या त्यांच्या घरोघरापर्यंत सुद्धा वाटू शकलं असतं. परंतु ते तसं न करता ह्या महिलांची आणि ह्या गोरगरिबांची जी कुचंबना केली, ही कुचंबना त्याबद्दल मला अनेक माझे म्हणजे लोकांचे फोन आले होते की साहेब आम्हाला इथे वाटप होऊन नाही राहिलं, इथे आम्हाला बोलावलं, इथे वाटप नाही आहे, इथे कोणीच आणून नाही राहिलं. तर अशा ठिकाणी आम्ही पोहोचलो. हा प्रकार सर्व पाहायचा होता डोळ्यांनी की खरोखरच काय होऊन राहिलं. तर फार अतिशय वाईट परिस्थिती, ज्या पद्धतीने पेट्या वाटल्या, धक्के मारले, महिलांना मारलं, कुठेतरी आर्मीमध्ये एका मुलाला मारलं, अशा आपण आजच पेपरमध्ये आलं त्या सर्व बातम्या. हा जो प्रकार घडलेला आहे ह्या वाटपामध्ये, हा प्रकार चुकीचा आहे. त्यांना सन्मानाने ह्या योजनेचा लाभ दिला पाहिजे होता शासनाने. तो सन्मानाने न देता म्हणजे एक म्हणजे जसं काही तुम्ही काहीतरी त्यांना भीक देऊन राहिले, जनतेच्याच पैशातून तुम्ही देऊन राहिले ना. तुम्ही काही सरकार जो काही पैसा आहे तो जनतेच्या टॅक्समधला याचा त्याचा गोरगरिबांचाच पैसा आहे आणि त्याच्यातच तुम्ही देऊन राहिले आणि त्यांना जसे काही उपकार करून राहिले आहे. आणि मी म्हणजे जे काही स्टिकर लावून राहिले, हे जे प्रकार तुम्ही काही केलेले आहेत त्या प्रकार त्याबद्दल माझी ही भूमिका होती, त्याचा विरोध केला. वाटा तुम्हाला जे द्यायचं आहे सरकारने आता निवडणुकीच्या तोंडावर जे काही द्यायचं द्या अजून. परंतु आता पुढे सरकार निवडणूक आहे तोपर्यंत त्यांनी प्रीपेड मीटरचं काम थांबवलेलं आहे. आता हे प्रीपेड मीटरचं काम ही निवडणूक झाल्यावर हे सर्व गोरगरिबांच्या तिथे लागणार आहे. कारण की पूर्ण गोडाऊन भरून MSEBीच्या गोडाऊनमध्ये मीटर आलेले आहे, प्रीपेड मीटर. आणि मी MSEBीच्या इंजिनियरला विचारलं की बा हे मीटर कधी लागणार आहे, का लागणार आहे, याचा आम्हाला विरोध आहे. तर नाही म्हणे, आम्ही निवडणुकीपर्यंत म्हणजे आम्हाला आदेश आलेले आहे की आम्ही निवडणुकीपर्यंत लावणार नाही आहे हे मीटर, परंतु निवडणूक झाल्यावर आम्ही हे मीटर लावणार आहे. आता आम्ही काही सरकारी ऑफिसेस आणि याच्यासाठी आम्ही ट्रायल चालू आहे, परंतु नंतर हे प्रत्येकाच्या घरोघरी हे मीटर लागणार आहे. फक्त निवडणूक होईपर्यंत लोकांमध्ये आक्रोश निर्माण व्हावा नाही म्हणून सरकारने आता सध्या ही जे सरकार आहे, भाजप सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, हे सरकार हे निवडणुकीनंतर हे करणार आहे. शेखर दादा, आपण जो आज आपला वेळ दिला, राजकीय चर्चा ही चांगल्याच प्रकारे झाली. ही राजकीय चर्चासाठी वेळ दिल्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. पुढील राजकीय कार्यासाठी तुम्हाला संपूर्ण दणका टीमतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण माझं जे काही विचार होते, ज्या काही माझ्या भूमिका होत्या त्या मी आपल्यासमोर स्पष्टपणे मांडलेल्या आहे. आणि मला निश्चित वाटते की येणाऱ्या भविष्याच्या वाटचालीकरता निश्चितच मी जनतेच्या कामात येईल, गोरगरिबीच्या सेवेची मला संधी मिळेल. इतकं बोलून मी आपला आभार व्यक्त करतो.